हाय, पोचलात का पुण्याला? हॅलो, माफ करा, तुमच्या आईबाबांचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते जागच्या जागी गेले. ते तुमचा नंबर मिळाला म्हणून कॉल केला. 7 महिन्यांची प्रेग्नंट होती शुभ्रा. तेव्हा तिने तिचे आई वडील गमावले. एखादी मुलगी कशी सावरेल या धक्क्यातून. त्यात बबडू जन्माला आला. तो इतका नाजूक की आपण त्यालाही गमावून बसू या भीतीने शुभ्राचं आयुष्य झाकोळलं आणि तो तिचा वीक पॉइंट झाला. मला नाही जायचंय ट्युशनला, मला घरी जायचंय. थांबवा गाडी. राजा, हे बघ, ऐक माझं ऐक. इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, बघ, तू गेलास ना तर मी छान छान खाऊ देईन हा तुला. थांब, तू अशी नाही ऐकणार. बबडू, ए राजा, हे बघ, हे बघ, श्वास नाही धरायचा. श्वास सोड बरं. तुला हवं ते देते मी. तुला काय हवंय सांग, म्हणजे ट्युशनला जाशील. काय रिवॉर्ड हवंय? 100 रुपये प्लीज. बबडू, अरे Mrs. Kulkarni, please make sure that Shubham is ready and active tomorrow. बबडू, ए राजा, हे बघ, शाळा बुडाली राजा आपली, पण ट्युशनला पुढे नाही यार. बबडू, राजा ऐक रे राजा, नको असं करू. आपल्याला जायचंय आजी. अरे तिकडे नको जाऊ, तिकडे लागेल राजा. बबडू, बबडू ऐक. बबडू, अरे असं नको करू राजा. हे बघ, अरे हे बघ, हे बघ, हसतील बघ सगळे लोक. मला नाही, तुलाच हसतील. शुभ्रा, मग सोड ना, मला दादाकडे जायचंय. हे बघ, हे बघ, ऐक माझं, ऐक माझं 1 मिनिट ऐक. हे बघ, त्याची पूजा होऊ दे. तू पूजा करतोय की नाही? हा, झाली की मग जा तू. नाही, मला आत्ताच जायचंय ग. सोहम बबडूला आणायला जाणार होता ग 4 वाजता. त्याचा क्लास सुटणार होता. पण सोहम इथेच आहे. मॅडम, मला खरंच भीती वाटते. शुभमला क्लासमध्ये घ्यायला कोणी गेलं नाही अजून. मॅडम, तू ताबडतोब जा आणि सोहम सरांना बोलवून आणीकडे. येस. मिस्टर सोहम, तुम्ही शुभमला आणायला त्याच्या ट्युशनच्या ठिकाणी जाणार होता. वाजले पहा किती. अजून का गेला नाही तुम्ही? शुभमला क्लासमधून याला मी जाणार होतो. नाही, मला यातलं काहीच माहित नाहीये. सोहम, मला माहितीये मी कामाच्या गडबडीत बऱ्याचदा गोष्टी विसरतो, पण इतकी महत्वाची गोष्ट मी विसरेन का शुभ्रा? ठीक आहे शुभ्रा, तू तुझं प्रेझेंटेशन कंटिन्यू कर. शुभमला कसं आणायचं ते मी बघते. मला नाही जमणार प्रेझेंटेशन द्यायला. मी एक चांगली आई नाही बनू शकले तर मी एक चांगली एम्प्लॉय कशी होईल? चला 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 शुभ्रा मॅडम, चला. लंचला उशीर झाला तर मॅडम उपाशी राहतात. बरं आजोबा, ऐका ना, तुम्हाला खरंच जमेल ना त्याला सांभाळायला? हो जमेल, तुझा बिंदास. बबडू, अच्छा. हो, बाय. चला. आणि एक आठवलं शेवटचं, ते फ्रीज मध्ये जो आपला फ्रोझन मटारचा बॉक्स आहे ना, त्याच्या मागे त्याचे चॉकलेट्स लपवून ठेवलेत. आधी देऊ नका, पण अगदीच रडला ना तर मग एखादं द्या. आता नाही रडणार, मला कळल्यात सगळ्या जागा. शुभ्रा, काही वेळासाठी जातोय आपण. किती इन्स्ट्रक्शन देणार आहेत? चल आता. बाबा हो, त्याला सोडून पहिल्यांदाच चालले ना, म्हणून काळजी वाटते. अगं एकटा नाही येतो मी, आणि त्याच्या बरोबर असं काय करते? जा तू. चल चल. हात थांब, थांब थांब, मी भरवणार. हा, बबडू, बबडू, ए बबडू, बबडू राजा, कुठे आहेस तू? बबडू, बबडू, ए बबडू, बबडू, ए राजा, बबडू. बबडू, ए बबडू, बबडू राजा, हे काय? बबडू उठ राजा, डोळे उघड बबडू. अगं बाई,
अरे देवा, बबडू, ए राजा उठ ना राजा, बबडू, बबडू, ए राजा उठ ना राजा, बबडू. बाबा प्लीज फोन उचला बाबा, बाबा प्लीज. बाबा प्लीज फोन उचला. सोहमला लावते. ए राजा, बबडू. डॉक्टर. डॉक्टर, डॉक्टर बघा ना, तो काहीच बोलत नाहीये. डॉक्टर बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडला. एक मिनिट. प्लीज बघा, काही सिरियस नाहीये ना. ताई, त्याला काय झालंय? ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज ताई. बबडू राजा, हे बघ, तू नको टेन्शन घेऊ राजा. हे बघ, आपण आलो इकडे. मॅडम शांत व्हा, मला जरा तपासू दे त्याला. सिस्टर प्लीज यांना बाहेर घेऊन जा. डॉक्टर, तो होईल ना बरं? प्लीज त्याला बरं करा डॉक्टर. बबडू, ताई ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज. रडू नका हो ताई. बबडूला काहीही नाही होणार बघा तुम्ही. नाही सुजत, सगळी माझी चूक आहे सुजत. आज माझ्यामुळे बबडूची ही अवस्था झाली. माझ्यामुळे तू इतका वीक झालाय ग. पण जोपर्यंत शुभ्राच्या डोळ्यात ती चमक पुन्हा येत नाही ना, तोपर्यंत मी आणि आसावरी स्वस्थ बसणार नाही. बस बस बसा 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 बस. आम्ही डिस्टर्ब नाही केलं ना? अहो काही नाही, आम्ही जस्ट डिस्कस करत होतो खरं तर की खूप कॉम्पिटिशन वाढली आहे ना सध्या. तर काय आपल्याला कशा रीतीने आपल्याला छान इनोव्हेटिव्ह आयडियाज शोधून काढता येतील, स्पेशली पॅकेजिंगच्या बद्दल. पॅकेजिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव. सो आम्ही तेच म्हणत होतो की काही आयडियाज असतील का त्या संदर्भातल्या. तर एनी आयडियाज मिस्टर सोहम? हा शुभ्रा. आई मला काय वाटतं माहितीये का, एखादं पॅकेजिंग जेव्हा आपण फोडतो ना, तेव्हा ते सगळं प्रोडक्ट ना एखाद्या डब्यात किंवा कंटेनर मध्ये आपल्याला काढून ठेवावं लागतं. मग अशा वेळेला जर का त्या डब्याचं झाकण लूज असलं ना, तर ते आत स्टोअर केलेलं सगळं प्रोडक्ट आहे ना, ते खराब होतं, वाया जातं. म्हणून मग मुळात आपलं जे प्रोडक्ट आहे ना,
त्याला असं झिप लॉक पॅकेजिंग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ते जर का प्रोडक्ट आपलं असलं स्टोर्ड, तर मला वाटतं की वेगळं ते डब्यात काढून ठेवण्याची गरजच येणार नाही. एक गृहिणी म्हणून मी माझं मत दिलं. हा आई, काही चुकलं नाही ना? नॉट अट ऑल. इनफॅक्ट तू खूप छान सजेशन दिलीस, म्हणूनच तुझ्याकडे बघतीये मी. काय काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? ही ऍड रिलीज झाल्यानंतर आपले सेल्स डाऊन झालेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे ऍड मध्ये. एनी थॉट्स? तुला काय वाटतं शुभ्रा? मला नाही कळत त्यातलं काही आई. अहो, मी एक साधी गृहिणी आहे, मला खरंच नाही कळत. शुभ्रा, तू गृहिणी आहेस म्हणूनच मी तुला तुझं मत विचारलं, कारण ही ऍड आम्ही बनवली गृहिणींसाठी. एक मिनिट मिस्टर सोहम, जे काही तुला वाटतंय, जे काही तुझ्या मनात आहे, ते अतिशय निसंकोचपणे बोल. कम ऑन, बोल. आई, मला वाटतंय ही ऍड बघून मन दुखावलं असेल गृहिणींचं. म्हणजे बघा ना, एकीकडे आपण म्हणतोय की आपली ही ऍड गृहिणींसाठी आहे, आणि प्रत्यक्षात मात्र ऍड मध्ये आपण असं दाखवतोय की बायकोची काय गरज, गृहिणींची काय गरज. आई, माफ करा, पण स्वयंपाक करणं ना एखाद्या गृहिणीचा श्वास असतो. अहो, सगळी माया, सगळं प्रेम ओतून ती स्वयंपाक करत असते. मग तीच गोष्ट जर डोक्याला ताप म्हणून आपण दाखवत असू तर ते चालेल का तिला? एखादी बाई घर सांभाळताना इतकी कामं करत असते ना, अक्षरशः 24 तास पण पुरत नाहीत तिला. बघणाऱ्याला वाटतं की स्वयंपाक केला की हिला काय काम, पण असं नसतं ना. आपल्या माणसांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी सतत झटत असते ती. घरातल्या माणसांमध्येच ती आपलं सुख मानते, आणि तिच्याच अस्तित्वाची गरज नाही असं दाखवायचं आपण. एका गृहिणीसाठी ना तिचं घर, त्या घरातली माणसं हेच जग असतं. पण तुमच्या जगाचा ती भागच नाही असं म्हटलं तर तिला वाईट नाही का वाटणार? दमून बागून घरी आलेल्या माणसाला पाण्याचा ग्लास देते ना ती गृहिणी. रडणाऱ्या बाळाला मायेचा हात देते ना ती गृहिणी. घरातल्या आजी आजोबांना आधाराचा हात देते ना ती गृहिणी. घरच्या सगळ्यांना आनंदाने खाऊ पिऊ घालते ना ती गृहिणी. पण आपल्या या जाहिरातीत आपण त्या हातांची गरजच नाही असं म्हटलंय. मग त्या गृहिणीला वाईट नाही का वाटणार? प्लीज तुम्ही गृहिणींना कमी नका लेखू. त्या आधारस्तंभासारख्या मागे उभ्या असतात ना, म्हणून निश्चिंत होऊन आपण ऑफिसला जाऊ शकतो. जिच्या आधारावर हा संसाराचा अख्खा डोलारा उभा आहे तिचीच गरज नाही असं आपण म्हणतोय, आणि ते सुद्धा DBK फूड्स मध्ये. जी कंपनी एका गृहिणीने सुरू केली आणि मोठी केली. बरोबर आहे तुझं. तुला काय वाटतं की ह्याची टॅगलाईन कशी असावी? प्रत्येक गृहिणीचा सन्मान करणारी. आपलं प्रोडक्ट ना तिला हातभार लावायलाय. थोडा वेळ तिला सुद्धा स्वतःसाठी मिळावा म्हणून आहे. मग आपल्या जाहिरातीचा शेवट पण तितकाच गोड हवा ना. म्हणजे आपण असं काही म्हणू शकतो का, DBK फूड्स सोबत बायकोच्या कामाला लावा हातभार.
परफेक्ट. यू नेल्ड इट शुभ्रा. आई 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 सॉरी सॉरी मी करते. सॉरी बबडू. काय राजा हे किती मस्ती करतोस रे तू. खरंच बाबा बाबा आय एम रिअली सॉरी. आई मी सगळं आवडते. हा सॉरी. अगं नको घाबरूस तू. ये ये अगं, ये शुभ्रा. मॅडम तिच्या मैत्रिणींनी फोर्स केला म्हणून तिने असा ड्रेस घातलाय. शुभ्रा इकडे. आई इकडे ये. आई आय एम रिअली सॉरी. आई खरंच सॉरी. तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे मला. आय एम रिअली सॉरी. आई कशासाठी नंबर हवाय. अगं त्याशिवाय मला तिचे आभार कसे मानता येतील. किती छान दिसतेस तू या ड्रेस मध्ये शुभ्रा. खूप गोड दिसतेस हो की नाही हो. हा खरंच शुभ्रा खूप छान दिसतेस. आणि असेच कपडे घालत जा. अगं तू आई झालीस म्हणून तुला हवं तसं तू राहायचं नाही असं थोडंच आहे. अशी छान राहत जा. अहो तुम्ही माझा आणि शुभ्राचा फोटो काढता का. अरे नेकीवर पूछपूछ. हे घे सोहम. ये इकडे इकडे इकडे. अशी माझ्या शेजारी आहे. अगं ये ना अशी. हं? शुभ्रा स्माइल. किती छान दिसतेस. हास ना जरा. गुड. ये बात. थँक्यू आई. मला अभिमान आहे की माझी मुलगी शुभ्रा तिच्या सगळ्या भूमिका उत्तमरित्या पार पाडते. पण या सगळ्या प्रवासात कुठेतरी स्वतःलाच हरवून बसली ती. पण काळजी करू नका. मी आणि आसावरी आहोत ना. आम्ही आमच्या जुन्या कॉन्फिडंट शुभ्राला शोधून परत आणूच. तिला जरी स्वतःचं कॅलिबर माहित नसलं तरी मला माहितीये शुभ्रा नुसती गृहिणी नाहीये. एका उत्तम गृहिणी बरोबर ती बरंच काही आहे. माझी तर इच्छा आहे की माझ्या खांद्याला खांदा लावून तिने कंपनी पुढे न्यावी.